ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। मालेगावात मराठा आरक्षणाचे जल्लोषपूर्ण स्वागत। मंगळवारी राज्याच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाल्याने मालेगावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवसेना, भाजप आणि इतर मराठा संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला। मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली होती। त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले। विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला। आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने संमत झाले। मालेगाव शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सरकारचे आभार मानले। ते म्हणाले, हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे। अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले। यासाठी प्रयत्न करणारे सर्व मान्यवर आणि मराठा संघटनांचे आम्ही आभार मानतो, असे मनोगत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। मनोज जरांगे साहेबांचा जय हो, दादासाहेब भुसे साहेबांचा जय हो, एकनाथजी शिंदे साहेबांचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, वीर आनंद दिघे साहेब यांचा जय हो, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जय हो, एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील साहेबांचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी, माननीय मंत्री दादासाहेब भुसे साहेबांचा जय हो, जय शिवाजी, जय भवानी, चे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीसजी साहेब आणि अजितदादा पवार व सर्व मंत्रीगण व सर्व राज्यातील विधानसभा सदस्य यांनी महाराष्ट्र विधानसभेत एक दिवसीय अधिवेशन घेऊन एकमुखाने मराठा समाजासाठी 10% आरक्षण मंजूर केलं। आज मालेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शासनाचा व सर्व विधानसभा सदस्यांचं मालेगाव शिवसेना अभिनंदन करते। गेल्या 150 दिवसापासून हा जो संघर्ष चालू होता त्याला आज पूर्णविराम या शासनाने जी वचनपूर्ती केली होती की आम्ही आरक्षण देणार, कुठल्याही समाजावर अन्याय न होता। आज शासनाने जो निर्णय घेतला, कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता सर्व समाजाला न्याय देऊन प्रत्येक कोणाचं कमी न करता 10% जे शिल्लक होतं ते 10% शिल्लक शासनाने आज मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं। आणि नक्कीच हे सुप्रीम कोर्टात पण आरक्षण कायम राहील, कारण बसवलंच एकदम कायद्याच्या चौकटीत। म्हणून मी शासनाचं खास करून शिवसेना मालेगाव तालुक्याच्या वतीने या अधिवेशनासाठी विधेयक मंजूर करण्यासाठी नामदार भुसे साहेबांचे विशेष प्रयत्न, मी त्यांचंही शिवसेना मालेगाव तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि आम्ही आज जो जल्लोष केला हा मी जरांगे पाटलांना पण विनंती करतो, आज तुमच्या याच्यामुळे शासनाने दखल घेतली। शासन ठामपणे आठवते आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती आणि ती शपथेची पूर्तता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साहेबांनी आज पूर्ण केली। पुन्हा मी त्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजासाठी जो लढा दिला, तसेच माननीय जरांगे पाटील साहेब यांनी मराठा समाजासाठी गेले 5 ते 6 महिन्यापासून त्यांनी मराठा समाजासाठी आपलं घरदार सोडलं आणि समाजासाठी त्यांनी खूप मोठा त्याग केला। याचे भान ठेवून माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जो निर्णय घेतला आहे तो जो निर्णय घेतलेला आहे त्यांना त्यासाठी पूर्ण मराठा बांधवांना आम्हाला खूप आनंद झालेला आहे। त्यासाठी शिवसेना महिला आघाडी तसेच शिवसेना युवा सेना सर्वांनी आम्ही येथे जल्लोष साजरा केला आहे। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मी खूप खूप आभार मानते।
तसेच आमचे लाडके आमदार दादाजी भुसे साहेब यांचेही मी खूप आभार मानते की त्यांनी मराठा समाजासाठी खूप चांगले योगदान केले. जय हिंद, जय महाराष्ट्र.